आबासाहेब काकडे कनिष्ठ महाविद्यालय शेवगाव इयत्ता 11वीच्या वर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। आजच्या तासिकेला आपण भाग 3 नाटक साहित्य प्रकार परिचय हा घटक अभ्यासणार आहोत। दृकश्राव्य साहित्य प्रकार म्हणून नाटक या साहित्य प्रकाराचे वेगळेपण आहे। संगीत नाटक, प्रायोगिक नाटक व व्यावसायिक नाटक या प्रकाराचे स्वरूप व वैशिष्ट्ये या भागामध्ये नमूद केलेली असून नाटकांशी संबंधित असणारे घटक व त्यांचे महत्त्व अधोरेखित केलेले आहे। या माहितीतून नाट्य क्षेत्रातील व्यवसायाची नवी चित्रे तुम्हाला समजू शकतील व भाषिकांद्वारे तुम्ही नाटक या साहित्य प्रकाराचा आस्वाद घेऊ शकाल। या दृष्टिकोनातून पाठ्यपुस्तकामध्ये हा साहित्य प्रकार जो आहे नाटक हा साहित्य प्रकार समाविष्ट केलेला आहे। थोडक्यामध्ये हे जे काही नाटक आहे या नाटकाच्या संदर्भामध्ये कवी कालिदासांचं जे काही म्हणणं आहे, नाट्य भिन्न रुचेर्जनस्य बहुध्यात्मिकम समाराधनम, याचा अर्थ असा आहे की भिन्न भिन्न रुची असणाऱ्या लोकांचे एकाच वेळी समाधान करणारा नाटक हा श्रेष्ठ असा वाङ्मय प्रकार आहे। की भिन्न भिन्न रुची असणारे असे जे काही प्रेक्षक असतात, श्रोते असतात, रसिक असतात, यांचं एकाच वेळी समाधान जे आहे ते समाधान नाटक हा जो काही साहित्य प्रकार आहे हा साहित्य प्रकार करत असतो। की भिन्न रुची याचा अर्थ भिन्न आवड, कोणाला कवितेची आवड असेल, कोणाला कथेची आवड असेल, कोणाला संगीताची आवड असेल, कोणाला चित्रांची आवड असेल। मात्र ह्या ज्या काही वेगवेगळ्या आवडी असतात या वेगवेगळ्या आवडी असणारा जो काही रसिक असतो या रसिकाचं एकंदरीत समाधान जे आहे हे समाधान नाटक हा एकच वाङ्मय प्रकार करत असतो। कारण नाटकामध्ये या सर्व कला ज्या आहेत, अभिनय असेल, या सगळ्या कला, संगीत असेल, ॲक्टिंग असेल, संवाद असतील, काव्य असेल, या सगळ्यांचा एकंदरीत मिलाप जो आहे तो या एकाच वाङ्मय प्रकारामध्ये झालेला आहे। आणि म्हणून कवी कालिदासांनी म्हटलेलं होतं की भिन्न भिन्न रुची असणाऱ्या लोकांची एकाच वेळी समाधान करणारा नाटक हा श्रेष्ठ असा वाङ्मय प्रकार आहे। ललित साहित्याच्या प्रकारामध्ये नाटक हा लोकप्रिय असा साहित्य प्रकार आहे। की ललित साहित्य जे आहे, कथा असेल, कविता असेल, नाट्य असेल, कादंबऱ्या असतील, जे जे आपल्याला ज्याच्यामध्ये सौंदर्य आहे, लालित्य आहे आणि जे जे मानवाला आनंद देणारं साहित्य आहे, या साहित्य प्रकारामध्ये नाटक हा साहित्य प्रकार जो आहे हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा साहित्य प्रकार आहे। आपण जे काही ऐकत असतो, जे पाहिलेलं असतं ते दुसऱ्याला सांगावं ही माणसाची सहज प्रवृत्ती आहे। आणि मग ही जी काही सहज प्रवृत्ती आहे की आपण जे काही ऐकलेलं आहे, जे काही पाहिलेलं आहे ते दुसऱ्याला सांगितलं पाहिजे, हे माणसाला नैसर्गिकरित्या वाटत राहतं। म्हणून यालाच सहज प्रवृत्ती असं म्हटलेलं आहे। तर एकंदरीत प्रत्येक जी काही व्यक्ती आहे या व्यक्तीला स्वतःला आलेला अनुभव, आनंद असेल, दुःख असेल, हे सगळे सांगावेसे वाटतं आणि त्यामधूनच साहित्याची निर्मिती होत असते। आता हे जे काही साहित्य आहे या साहित्यामध्ये मात्र इतर साहित्य प्रकारापेक्षा नाटक हा जो काही साहित्य प्रकार आहे या साहित्य प्रकाराच्या माध्यमातून मानवाशी जिवंत असा जो काही संबंध आहे, जो काही संवाद आहे, हा संवाद साधता येतो आणि एक संबंध प्रस्थापित करता येतो।
शिवाय लोकसंवाद तर साधलाच जातो, मात्र या लोकसंवादाबरोबरच लोकांचं जे काही मनोरंजन आहे हे लोकांचं मनोरंजन देखील हा जो साहित्य प्रकार आहे तो साहित्य प्रकार करत असतो. आणि याच नाटकाच्या महत्वाच्या अशा बाजू ठरलेल्या आहेत. याशिवाय लेखकाचा जो काही विषय असेल तो विषय लोकांपर्यंत पोहोचवणे हा नाटकातील महत्वाचा भाग असतो. मराठी साहित्यातील नाटक या साहित्य प्रकाराचा जर आपण विचार केला तर त्यातून बदलत गेलेल्या समाजाचं जे काही चित्रण आहे हे चित्रण झालेलं आपल्याला दिसतं. कोणताही समाज असेल पहा, या समाजातील ज्या चालीरीती असतात त्या चालीरीती कालप्रत्वे बदलत असतात. मात्र माणसाचा स्वभाव, मानवी भावभावना या अनेक वर्ष कायम राहिलेल्या आहेत. या मानवी भावभावना, स्वभाव यातील विविध जे काही छटा आहे या छटांचं दर्शन नाटकामधून घडत असतात. त्याबरोबरच समाजाचं जे वास्तव चित्र आहे ते चित्र नाटकामधून दाखवलं जातं. समाजातील बदल नाटकाच्या माध्यमातून मांडण्याची जी परंपरा आहे ती परंपरा अतिशय जुनी अशी आहे. नाटक हा समाजाचे यथायोग्य दर्शन घडवणारा प्रयोगक्षम असा साहित्य प्रकार आहे. म्हणून आपण नाटक या साहित्य प्रकाराचा परिचय करून घेणार आहोत. मग आता नाटक हा जो काही साहित्य प्रकार आहे त्यामध्ये सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट असते, नाटक या शब्दामध्ये नाट्य म्हणजे काय हे अगोदर आपल्याला समजून घेतलं पाहिजे. तर नाट्य म्हणजे हा जे काही नाट्य आहे हे नाट्यच नाटकाचा प्राण असतो, हा नाटकाचा अंतरात्मा असतो. कारण एखाद्या प्रसंगामध्ये जेव्हा कल्पनेपलीकडील बदल आकस्मिकरित्या घडतो तेव्हा नाट्य निर्माण होते. ठीक आहे, नाट्य म्हणजे काय तर एखादा जो काही प्रसंग असतो या प्रसंगामध्ये जेव्हा कल्पनेच्या पलीकडील असा बदल आकस्मिकरित्या घडतो आणि तेव्हा नाट्य निर्माण. हा जो काही बदल होत असतो हा बदल आश्चर्यकारक, खळबळजनक असा असतो. आता हा जो काही खळबळजनक आश्चर्यकारक बदल असतो हा बदल जो काही वाचक असतो या वाचकाला किंवा रंगमंचावर नाटक जर सादर होत असेल तर त्या ठिकाणी उपस्थित असणारा जो काही प्रेक्षक आहे या प्रेक्षकाला अनपेक्षित असा धक्का देतो की त्याला अपेक्षा नसते आणि असा बदल एकाएकी घडताना आपल्याला दिसतो. कधी हा बदल सुखद असतो तर कधी तो दुःखदही असतो. निसर्गामध्ये, मानवी जीवनामध्ये असे नाट्य पाहायला आपल्याला मिळते आणि त्याचंच एकंदरीत प्रतिबिंब जे आहे ते प्रतिबिंब नाटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, नाही का. तर समाजाचा जो काही आरसा आहे तो आरसा म्हणजे जरी साहित्य आपण म्हणत असलो तरी तोच आरसा, समाजाचा एकंदरीत जो आरसा आहे तो आरसा हा जो काही नाटक प्रकार आहे हा नाटक प्रकार आपल्याला दाखवत असतो. आणि म्हणून नाटक म्हणजे तरी नेमकं काय, नाट्य हा नाटकाचा प्राण आहे. आणि नाट्य कशाला म्हटलंय तर एखाद्या प्रसंगामध्ये जेव्हा कल्पनेपलीकडील बदल आकस्मिकरित्या म्हणतो की अचानक बदल होतो आणि हे दृश्य आपल्याला समाजामध्येही पाहायला मिळतं. एखादी कल्पना आपण केलेली असते एखाद्या व्यक्तीबद्दल, ही व्यक्ती अशी आहे परंतु त्या व्यक्तीच्या बाबतीत अशी काही गोष्ट घडते की आपल्याला आपण आतापर्यंत ती घडलेली व्यक्ती, पाहिलेली व्यक्ती आणि तिनं केलेलं कृत्य याच्यामध्ये जमीन आसमानचा अंतर असतो. मग हा जो काही आकस्मिक बदल घडतो, अचानक बदल घडतो आणि याचा मात्र प्रेक्षक जे असतात या प्रेक्षकांना धक्का बसतो. आणि मग हेच जे काही चित्रण आहे हेच चित्रण, हेच वर्णन
नाटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आता नाट्य म्हणजे काय, तर लेखकाने लिहिलेलं जे काही नाटक आहे हे नाटक कलाकार सादर करत असतात. आता नाटक ही कला इतर कलांपेक्षा वेगळी कशी आहे हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे. कारण ज्यावेळी एखादा चित्रकार चित्र काढतो, एखादा शिल्पकार शिल्प तयार करतो आणि ते शिल्प तयार झालं किंवा चित्र तयार झालं का आपल्याला ते दिसायला. पण नाटकाचं तसं नाही. तर नाटक प्रत्येक वेळी रंगमंचावर सादर करावं लागतं आणि मग रंगमंचावर सादर केलेलं जे काही नाटक आहे हे नाटक दिसत असतं, ऐकू येत असतं आणि म्हणून या नाटकाचं दृकश्राव्य साहित्य असं म्हटलं जातं. मग आता हे दृकश्राव्य असल्यामुळं ते लिहिणारे, नाटक लिहिणारे, नाटकाचा प्रयोग करणारे कलावंत, प्रत्यक्ष अभिनय करणारे कलाकार, त्याचबरोबर नेपथ्य योजना असेल, त्यासाठी आवश्यक असणारी प्रकाश योजना असेल, त्यासाठीचं जे काही तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान, प्रयोग पाहणारे लोक, अशा सगळ्यांचा जो काही समन्वय आहे हा समन्वय आणि सहकार्य यावरच नाटकाच्या प्रयोगाची जी काही यशस्वीता असते, सफलता असते ती अवलंबून असते. आणि म्हणून या सगळ्यांचा एक योग्य प्रकारचा मेळ असावा लागतो. नाटक हा कथा, कादंबरी, कविता यासारखाच एक साहित्य प्रकार आहे. मात्र नाटकामध्ये अभिनेता आणि अभिनेत्री या अभिनय करत असतात. लेखक जो असतो त्या लेखकाने लिहिलेले जे काही संवाद असतात हे संवाद अभिनेत्याच्या माध्यमातून, अभिनेत्यामार्फत प्रेक्षकापर्यंत पोहोचवले जातात. मुळात नाटक हा दृकश्राव्य असा साहित्य प्रकार आहे. नाही का, दृकश्राव्य म्हणजे जे दिसतं आणि ऐकू येतं. आणि म्हणून नाटक जे आहे हे नाटक आपल्याला ऐकता येतं, वाचता येतं, पाहता येतं. नाट्य वाचनातून अन्य साहित्य प्रकाराप्रमाणेच आपल्याला नाटकाचा जो आनंद आहे तो आनंद देखील उपभोगता येतो, नाटक रंगमंचावर सादर करता येतं. भारतामध्ये प्राचीन काळापासून ही नाट्यकला जी आहे ही नाट्यकला अस्तित्वात असलेली आपल्याला दिसते. अगदी प्राचीन काळापासून की भरतमुनी यांनी मात्र जी काही नाट्यकला आहे त्या नाट्यकलेबद्दल बरेचसे लेखन केलेलं आहे. त्यांनी नाट्यशास्त्र नावाचा ग्रंथही लिहिला आणि त्यामुळेच भारतीय नाट्यकलेचे जे काही जनक आहेत हे जनक म्हणून भरतमुनी यांचा उल्लेख केला जातो. आणि म्हणून त्यांचं मत देखील आपल्याला विचारात घ्यावं लागतं की त्यांच्या मते नाटक हे मानवी जीवनातील निरनिराळ्या अवस्थांचे, मानवी जीवनातील निरनिराळ्या अवस्थांचे, घटनांचे, शिवाय त्यातील वेगवेगळ्या जे काही प्रसंग आहेत त्या प्रसंगाचे, या प्रसंगामधून निर्माण होणाऱ्या भावभावनांचे, वृत्ती आणि प्रवृत्तींचे व लोकव्यवहाराचे चित्रण करणारे, अनुकरण करणारे असे हे चित्रण असते. की त्यांचं जे काही मत आहे नाही का, त्यांच्या मते नाटक हे मानवी जीवनातील निरनिराळ्या अवस्थांचे, घटनांचे, प्रसंगांचे, त्यातील वेगवेगळ्या भावभावनांचे, वृत्ती प्रवृत्तींचे व लोकव्यवहाराचे अनुकरण करणारे चित्रण होय. मानवी जीवनामध्ये अवतीभोवती घडणाऱ्या अनेक नाट्यमय प्रसंगामधून, घटनांमधून जाणवणाऱ्या माणसातील गुण अवगुणामधून त्यांच्यामध्ये निर्माण होणारी जी भावना असतात, या भावनांच्या एकंदरीत आंदोलन असतात. या आंदोलनामधून वास्तवावर आधारित
वास्तवाधारी किंवा काल्पनिक अशा प्रकारची जी काही कथानकं आहे, या काल्पनिक कथानकं गुंफून ते उत्तम संवाद लेखनातून दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनाखाली कलाकारांच्या अभिनयाद्वारे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रंगमंचावर प्रेक्षकासमोर सादर करणे म्हणजे नाटक होय. लक्षात आलं की नाटक म्हणजे फक्त औटघटकीची करमणूक नाही. कधी हसवणारा, कधी सुखावणारा, कधी रडवणारा, दुखावणारा, कधी अंगावर धावणारा, कधी सारं मन सोलवटणारा, मनाला वेदना देणारा, कधी बेभान करणारा, कधी आपल्याच मनाचा तळ धुंडाळणारा, असा हा नाटकाचा खेळ आहे. या नाटकाला प्ले असं म्हटलं जातं की हा करमणूक करणाराचा खेळ आहे. तो हसवतो, रडवतो, दुखवतो, अंगावर धावतो, मन सोबतून काढतो, कधी कधी बेभान करतो, तर कधी कधी मनाचा जो काही तळ आहे हा तळ अगदी ढवळून काढत असतो. तर नाटक हा लेखक, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ यांच्या सहाय्याने रंगभूमीवर सादर होणारा आणि त्याचप्रमाणे नाट्यगृहात समूहाने एकत्रितरित्या आस्वाद घेता येईल असा एक कला प्रकार आहे. नाटक हे जीवनाचे चित्र असते आणि ते कलाकारांच्या माध्यमातून सादर केले जाते. डोळ्यांनी पाहायचे आणि कानांनी ऐकायचे, म्हणून ही दृक्श्राव्य कला आहे. नाटक हे सांघिक असं कार्य आहे. तर नाटक म्हणजे काय हे आता आपल्या लक्षात आलेलं असेल. नाटकाला संहिता असते आणि या संहितेचं स्वरूप देखील आपल्याला थोडक्यामध्ये माहीत असणं गरजेचं आहे. तर नाटकामध्ये महत्वाची असते ती नाटकाची संहिता. नाट्य संहिता जितकी परिपूर्ण असेल, दर्जेदार असेल, तितकेच नाटकाचे यश खात्रीदायक असते. शब्द आणि कथानक जितके सशक्त तितके नाटक उंचीवर जाणार हे निश्चित. एक कथाबीज घेऊन नाटककार त्याभोवती घटना व पात्रांची गुंफण करतो. एक कथेचं बीज असतं, ती मध्यवर्ती कल्पना असते आणि कथेचं बीज घेऊन नाटककार मात्र त्याच्या भोवती घटना आणि पात्र यांची रचना करत असतो, गुंफण करतो. नाटककार वैशिष्ट्यपूर्ण रचना करून नाटक रंगतदार करतो. यासाठी कथानक जे आहे ते दमदार असावे लागते. समाजातील विविध स्तरातील लोकांना जिव्हाळ्याचे वाटणारे विषय नाटककार मांडतो. सामाजिक स्थितीचे यथार्थ आणि रसपूर्ण दर्शन घडवणे हे नाटकाचे ध्येय असते. अशा स्थितीचे दर्शन घडवताना माणसांच्या मनोव्यापारांची दखल घेणे क्रमप्राप्त ठरते. तर पात्रांच्या मनोव्यापाराच्या दर्शनासाठी नाटकातील स्वगताचा परिणामकारकपणे वापर केला जातो. नाटकामध्ये जे काही स्वगत आहे की नाटकाच्या परिणामकारकतेसाठी या स्वगताचा वापर केला जातो. स्वगत म्हणजे स्वतःशी बोलणं, याला म्हणतात स्वगत. आणि या स्वगताचा जो काही वापर आहे तो वापर परिणामकारकपणे केला जातो की माणसाच्या मनामध्ये काय चाललेलं आहे. स्वतःशी केलेला जो काही संवाद आहे त्याला स्वगत असं म्हणतात. मात्र हे स्वगत देखील जाहीरपणे नाटक मांडत असते की माणसाच्या त्या पात्राच्या मनामध्ये काय चाललेलं आहे. आणि म्हणून या माणसाच्या मनाच्या व्यापाराच्या दर्शनासाठी नाटकातील जे काही स्वगत आहे या स्वगताचा वापर केला जातो. त्यामुळे नाटकातील कथानकाला साजेशी अशी पात्र रचना नाटककाराला करावी लागते. नाटकातील पात्रांचे असे शाब्दिक चित्रण करणे
की ज्यामुळे नाटकाचा तोल सांभाळला जाईल ही जबाबदारी नाटककाराला पार पाडावी लागते. कथानकातील आशयात संघर्षाशिवाय रंगत येत नाही. परस्पर विरोधी जे काही स्वभाव आहेत या स्वभावामधून कृतीमधून भावभावनांच्या ताणतणावातून संघर्ष निर्माण होऊ शकतो. भूमिकांच्या परस्पर नात्यातील संघर्ष, भूमिका व परिस्थिती यातील संघर्ष यामुळे नाटक परिणामकारक ठरते. नाटकामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे नाटकातील संवाद असतो. आता खटकेबाज, चुरचुरीत, नर्म विनोदी संवाद नाटकाची रंगत वाढवत असतात. नाट्य विषयाला साजेसे संवाद नाट्यकृतीतील आशय योग्य पद्धतीने प्रेक्षकापर्यंत पोहोचवतात. तर हे जे काही संवाद आहे या संवादफिकीमुळं नाटकाचा जो बाज आहे तो बाज प्रेक्षकांना कळतो. संवाद, रंगसूचना व स्वगत या त्रयींनी नाट्यसंहिता तयार होते. या तीन गोष्टी असतात नाट्यसंहिता तयार करताना. पहिली गोष्ट संवाद, ती संवादातील रंगसूचना आणि स्वगत, ही जी माणसाचा मनोव्यापार व्यक्त करणारी स्वगत असतात. रंगसूचना जी आहे ही रंगसूचना सुद्धा बरंच काही काम करत असते. आहे ती परिस्थिती जी आहे ती परिस्थिती कशी आहे ती त्या रंगसूचनेमधून देखील सूचकतेने दाखवता येते. कथानकातील जे प्रसंग असतात या प्रसंगामध्ये बदल होत असतो. मग हा प्रसंग बदलला किंवा दृश्य बदललं, बदललेला काळ असेल तर इत्यादी ज्या गोष्टी आहेत या गोष्टी संबंधीची जी काही सूचना आहे ही सूचना नाटककार कंसातील रंगसूचनामधून देत असतो. ही संवाद लिहित असताना कंसामध्ये लिहिलेलं असतं की आता काय काय बदलणार आहे. ह्या कंसामध्ये सूचना दिलेल्या असतात. त्यामुळं कथानक जो आहे या कथानकामध्ये असणारे जे काही अस्पष्ट दुवे असतात हे दुवे जोडले जातात आणि जे संदर्भ असतात हे संदर्भ स्पष्ट होतात आणि कथानकाचा जो काही प्रवाह आहे हा प्रवाह सहजतेने पुढे पुढे चालू राहतो. आशयाला साजेशी जी भाषाशैली आहे ही संपूर्ण नाट्यकृतीला उठाव देत असते आणि म्हणून आशयाला शोभेल अशीच जी काही भाषाशैली आहे ती भाषाशैली या संहितेमध्ये असते. त्यामध्ये भाषिक सौंदर्य जे आहे हे भाषिक सौंदर्य एकूण नाटकाला एक उंची देत असतात. तर अशा प्रकारे ही नाटकाची जी काही संहिता आहे ही संहिता अत्यंत महत्त्वपूर्ण असते की संवाद असतील, रंगसूचना असेल किंवा स्वगत असतील या सगळ्यांच्या माध्यमातून ही जी काही एकंदरीत संहिता आहे ही संहिता आकार घेत असते.